ला मानणारी लोक आहेत आणि ही लोक प्रत्येक दोन्ही निवडणुकीत वेगळं मतदान करतात. जसं उमेदवार समोर असेल तसं उमेदवाराला पाहून मतदान करणाऱ्याची संख्या इथं जास्त आहे. त्यामुळं लोकसभेला असं झालं म्हणून विधानसभेला होईल असं काही समजण्याचं कारण नाही. 70,000ची लीड आता 32,000वर आली, त्यात 11,000 मतं पिपाणीला पडली, म्हणजे तसं लीड 21,000च आहे. त्यामुळं त्याचं फार मला काही वाटत नाही. मात्र तुमची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, माजी आमदार दरेकर यांच्यासह 150 लोकांनी राजीनामा दिला आणि तुमच्या विरोधात संताप व्यक्त केला. विशेष म्हणजे ही उमेदवारी डीलची उमेदवारी आहे असं देखील त्यांनी बोललं. असं आहे की कार्यकर्ते बोलत असतात रागाच्या भरात नेत्यावर प्रेम व्यक्त करण्यासाठी, ते बोलले असतील. पण दरेकर नानांचं माझं अनेक वेळा बोलणं झालं आहे. इच्छुक राम खाडे असतील, दरेकर नाना असतील, अण्णासाहेब चौधरी असतील, त्याच्यानंतर बापूसाहेब डोके असतील, हे सगळे उमेदवार, महेश थोरवे असतील, असे आम्ही 12-13 उमेदवार होतो. आणि बाहेरचा उमेदवार आयात करू नका, आमच्यापैकी एकाला उमेदवारी द्या, असं ह्या सगळ्यांचं एकमत झालं होतं. NL जाधव आपले पाठवण्याचे असतील, ह्या सगळ्यांचं. तर त्याच्यामध्ये पवारसाहेबांना आणि जयंत पाटील साहेबाला, सुप्रियाताईला, ह्या सगळ्यांनी हीच भूमिका मांडली की आम्ही कसे योग्य आहेत किंवा आम्ही योग्य नसूल तर आमच्यापैकी कुणाला तरी द्या. आता पवारसाहेबांनी मला उमेदवारी दिली, त्याच्याबद्दल त्यांना वाईट वाटण्याचं काही कारण नाही. ठीक आहे, रागाच्या भरात ते बोलले असतील. त्यांनी दुसरी टीका करत असताना राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये गटबाजी आहे. रोहित पवारांचा गट वेगळा, जयंत पाटलांचा गट वेगळा आणि साहेबांचा गट वेगळा, आणि त्या गटबाजीच्या यातूनच रोहित पवारांना शह देण्यासाठी किंवा त्यांना त्या ठिकाणी पराभवाच्या अनुषंगाने व्हावं यासाठी तुम्हाला इथं उमेदवारी दिली, काहीतरी मॅनेजमेंट केलं असं देखील त्यांचे आरोप होते. ह्या उमेदवारीचा त्यांच्या पराभवाचा काही संबंध? दरेकरांना मानणारा खूप मोठा वर्ग आहे. ठीक आहे ना, मग तो वर्ग पवारसाहेबांनाच मतदान करील ना. पण त्यांनी बंडाचा झेंडा हातात घेतला आहे. बंडाचा झेंडा हाती घेतला तर ते होईल ना. आता शेवटी असं आहे की मला जर उमेदवारी दिली तर मी पक्षासोबत नसता मी बंड करील. उद्या आमची उमेदवारी जर कट झाली असती आणि त्यांना उमेदवारी मिळाली असती तर आम्ही काम केलंच असतं. आत्तापर्यंत पक्षाने जे उमेदवार दिले त्याच्यासोबत आम्ही राहिलोच ना. असं आहे की पक्ष 13 लोकांना उमेदवारी देऊ शकत नाही. बरोबर. 13मधून पवारसाहेबांना उमेदवारी देताना ते महाराष्ट्र मराठवाडा डोळ्यासमोर ठेवून विचार करतात. आता मराठवाड्यात त्यांना एक अल्पसंख्याक उमेदवार देणं भाग होतं. तर अल्पसंख्याक उमेदवारी देत असताना ज्या मतदारसंघामध्ये अल्पसंख्याकांची फक्त 20,000 ते 21,000 संख्या, पण द्यायचा होता तर बीडला द्यायचा होता असं देखील त्यांचं म्हणणं होतं. असं आहे की हा बीड जिल्हा विचाराला मानणारा जिल्हा आहे. 20-21 हजार ही संख्या तशी त्यांना संख्या चुकती त्यांची, मला माहिती आहे किती आहे, पण ठीक आहे, ते भाग नंतरचा. जयदत्त अण्णा क्षीरसागर, संदीप भैया क्षीरसागर, केशर काकू क्षीरसागर ह्यांचे सगळे मिळून जिल्ह्यात 2,000 मतं नाहीत. पण या जिल्ह्याने केशर काकूला 3 वेळा खासदार केलेलं आहे, जयदत्त अण्णाला 3 वेळा आमदार केलेलं आहे, संदीप भैयाला आमदार केलेलं आहे, नगराध्यक्ष केलेलं आहे. असं आहे की तुमची मतं किती आहेत ह्याला फार महत्त्व नाही तुमच्या समाजाची. तुम्ही लोकांच्यासाठी काय काम करताय हे जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळं हा जिल्हा जर केशर काकूला खासदार करू शकतो तर महबूब शेखला आमदार करायला काही अडचण नाही. त्यामुळं हे काय जातीच्या गणितावर निवडणुका होतात असं जर कुणाला वाटत असलं तर मला वाटतं ते चुकीचं आहे. मग लोकसभा निवडणुकीत पाहिलंच की आपण ते. हे बघा, लोकसभा निवडणुकीच्या बाबतीत माझं अजूनही ठाम मत आहे, इथं जातीच्या गणितावर मतदान झालं नाही. इथं सरकारवरचा रोष निघालेला आहे. हा रोष कसा निघाला तर इथं देवेंद्र फडणवीसांनी ज्या पद्धतीनं मनोज जरांगे पाटलाचं आंदोलन हाताळलं त्यामुळं मराठा समाजाचा रोष भाजपावर होता. नरेंद्र मोदींनी मुस्लिम समाजाच्या विरोधात जे धोरणं राबवली त्याच्यामुळं भाजपावर मुस्लिम समाजाचा रोष होता. आणि संविधान बदलण्याची जी भाषा भाजपने केली त्यामुळं संविधानप्रेमी जी जनता आहे त्याचा रोष होता. आणि हा सगळा रोष भारतीय जनता पार्टीवर होता, उमेदवारावर नव्हता. बरं, इथंच आपण म्हणलो पंकजाताई आणि बजरंग बाप्पा सोनवणेची असं जी जाहीरच चर्चा करायची जी गुपित करतात की इथं वाद झाला मराठा वंजारा. बरं ठीक आहे, इथं पंकजाताई वंजारी समाजाच्या होत्या, बजरंग बाप्पा मराठा समाजाचे होते म्हणून इथं वाद झाला हे मी मान्य केलं असतं. फक्त पंकजाताई पडल्या असत्या तर शेजारच्या उस्मानाबादला जावा, अर्चना पाटील कोण आहेत, पद्मसिंह पाटलाच्या सुनबाई आहेत. अर्चना पाटलांचा पराभव 3,26,000 मताने झाला साहेब. मग त्या मराठा नाहीत का? मग त्यांना का पडलं? रावसाहेब दानवे केंद्रीय मंत्री, 1,40,000 मताने पराभव झाला. आणि सभेतला जो फॅक्टर होता तो या विधानसभेत चालणार नाही असं वाटतंय. असं आहे की फॅक्टर हा विधानसभेत पण चालणार, पण फॅक्टर कोणता आहे हे समजून घ्या. फॅक्टर हा आहे की शेतकऱ्याच्या सोयाबीनला भाव नाही, शेतकऱ्याच्या कापसाला भाव नाही, शेतकऱ्याच्या कांद्याला भाव नाही, शेतकऱ्याच्या दुधाला भाव नाही. शेतकऱ्याचा महाराष्ट्रातल्या कांदा एक्सपोर्ट करायचा असला तर 40% ड्युटी आहे. गुजरातचा कांदा फ्रीमध्ये एक्सपोर्ट होतो, म्हणजे महाराष्ट्र आणि गुजरातला दुजा भाव. शेतकऱ्याच्या अवजारावर GST, शेतकऱ्याच्या खतावर GST, महागाई प्रचंड वाढली, महागाईचे दर कुठे गेलेत, ह्या मूळ प्रश्नाहून लक्ष विचलित करण्यासाठी
हे जातीपातीचं समीकरण मानलं जातं आणि लोक फार हुशार आहेत. लोकाला माहिती आहे भारतीय जनता पार्टीने शेतकऱ्याला किती छळलेलं आहे. आत्ता जो फॅक्टर सांगितला जरांगे फॅक्टर काम करेल. हे असं आहे की त्यांची जी मागणी आहे त्या मागणीलाच्या संदर्भात सरकारनं जे काही त्यांना आश्वासन दिलं होतं ते आश्वासन सरकारनं पूर्ण केलं नाही. त्यामुळं त्यांच्याबद्दल त्यांच्यावर प्रेम करणारा किंवा त्यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे. त्या वर्गाची संख्या कमी नाही. त्या वर्गाला दुर्लक्षित करून चालणार नाही. कारण शेवटी सरकारनं त्यांची मागणी मान्य करायची की अमान्य करायची हा भाग नंतरचा, थोड्या वेळ बाजूला ठेवा. पण त्यांनी जे आंदोलन केलं त्या आंदोलनाला बदनाम करण्यासाठी SIT लावतो, धमक्या देतो. म्हणजे हे जे सराट्या अंतर्वलित आंदोलन झालं त्याच्यावर लाठीचार्ज सरकार करतं. तर त्या लाठीचार्ज कुणी करायला लावला याची SIT चौकशी होत नाही. तर आंदोलनाच्या मागं कोण आहे त्याची SIT चौकशी होते. म्हणजे हे जे काही सुडाचं राजकारण चाललंय याचा परिणाम सरकारला लोकसभेत भोगावा लागला, विधानसभेला भोगावा लागेल. जर बघितलं तर अप्रत्यक्षरित्या महाविकास आघाडीला आणि राष्ट्रवादीला याचा परिणाम झाला होता. मात्र राष्ट्रवादीची नेमकी भूमिका काय आहे मराठा आरक्षणासंदर्भात जी जरांगे पाटलांनी जी मागणी केली की OBC मधूनच आरक्षण पाहिजे, वारंवार पवार साहेबांनी त्या बाबतीत देखील सांगितलं. मला नेमकी भूमिका काय तुम्ही तरी त्यांना आश्वासित करणार आहेत? त्याच्याबद्दल शरद पवार साहेबांनी फार स्पष्ट भूमिका मांडलेली आहे, आपल्या चॅनलने दाखवलेली आहे. जरांगे पाटलाच्या भूमिकेला पवार साहेबांनी पाठिंबा आहे असं सांगितलं. तुमच्या चॅनलवर दाखवले ना. आता मी त्या पवार साहेबांनी भूमिका मांडल्यावर मी काय वेगळं सांगणार आहे? मात्र लोकांना आश्वासित करणं तुमचं काम आहे ना. काय आश्वासन हे बघा, एखादी भूमिका मांडणं हे पक्षाचं काम आहे आणि पक्षाच्या अध्यक्षांनी भूमिका मांडली त्यामुळं पक्षाच्या अध्यक्षापेक्षा मी पुढं जाणार नाही. तर पक्षाच्या अध्यक्षांनी त्यांच्या मागणीला पाठिंबा देण्याची भूमिका मांडलेली आहे. मात्र आपण बघितलं की मागच्या निवडणुकीमध्ये बऱ्याच गावामध्ये आडवीचं वगैरे झालं होतं. बऱ्याच नेत्यांना गावात सुद्धा येऊ दिलेलं नाही. तशा पद्धतीचं आता वातावरण वाटतंय का नेमकं? आता तुम्ही बहुतांश गावामध्ये फिरताय. नाही आई बघा, आत्ता काय तसं वातावरण आहे असं काय मला दिसलं नाही. पण मुळात मागणी अशी की ते वातावरण का त्यावेळेला चिघळलं ही याच्या मागचं कारण समजून घ्या. एखाद्या ज्या ठिकाणी आंदोलकाच्यावर लाठीचार्ज करायचा, शेवटी महात्मा गांधींनी माणसाला सरकारकडनं आपल्या मागण्या मान्य करून घ्यायसाठी कोणता मार्ग दाखवला आहे? तर शांततेच्या मार्गानं आंदोलनाचा मार्ग दाखवला. लोकशाही मार्गानं शांततेनं आंदोलनाचा मार्ग दाखवला. महामानव डॉक्टर बाबासाहेबांच्या घटनेने तो अधिकार दिला आहे. मग तिथं आंदोलन होत असताना तिथं लाठीचार्ज करायची गरज काय? कोणी करायला लावला लाठीचार्ज? रोष होता त्या आणि त्या लाठीचार्ज करायला लावून परत तुम्ही 307चे गुन्हे दाखल केले. महिलांच्यावर लाठीचार्ज झाला. शेवटी ही जी खतखत होती ना ती खतखत सरकारच्या विरोधी निघली आणि 307चे गुन्हे म्हणजे आंदोलकांच्यावर देशातली पहिली घटना असेल की 307चे गुन्हे दाखल झाले. शेवटी सरकारनं मागण्या मान्य करा अमान्य करा हा तुम्ही भूमिका घ्या. बरोबर. पण तुम्ही 307 सारखे गुन्हे दाखल करता मग लोक रागात येणार नाहीत. त्याचा संताप होता होतो 100% संताप. आता शेवटचा माझा प्रश्न आहे नेमकं एकूणच आता तुम्ही फिरताय सगळ्या ठिकाणी लोकांचा प्रतिसाद कशा पद्धतीने आहे आणि नेमकं कुठले मुद्दे घेऊन तुम्ही लोकांच्या समोर जाताय, कसं आश्वासित करताय लोकांना? लोकांचा प्रतिसाद अतिशय चांगला आहे आणि लोकांच्या समोर आम्ही या मतदारसंघामध्ये एक MIDC झाली पाहिजे ज्याने किमान 20,000 कमीत कमी 20,000 तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे अशी MIDC करण्याचं संकल्प घेऊन जातोय. या मतदारसंघातल्या प्रस्थापितांनी तसा विषय केला नाही का? कोयता घासण्याची भाषा दसरा मेळाव्यातून झाली होती. ठीक आहे, ते कुणी काय भाषण करावं याच्याबद्दल मी बोलू शकत नाही. माझा विषय एवढाच आहे की मला काय करायचं आहे. तर मला इथल्या शेतकऱ्याच्या हितानं एवढ्या वर्ष हे अपयश कोणाचं आहे नेमकं? हे का झालं नाही नेमकं? इथं ऊसतोड इथल्या आमदारांचं, जे आमदार म्हणून लोकांनी निवडून दिले हे काम आमदारांचे. जे आमदार म्हणून झाले त्यांना हे सुचायला पाहिजे होतं की आमदारकी ही लोकांच्या सेवेसाठी असती. पण नंतर आमदारांना असं वाटतं की आमदारकी ही लोकांच्या सेवेसाठी नाही तर ती टक्केवारीसाठी असते. तर शेवटी आमदारकी कशासाठी आहे आणि मला आमदारकी का वापरायची हे लोकप्रतिनिधी ज्याला निवडून दिलं त्याच्या लक्षात यायला पाहिजे. आपण पाहिलं महबूब शेख यांनी एक अजेंडा घेऊन आता समोर येत आहेत आणि आष्टी मतदारसंघातले जे मूलभूत प्रश्न आहेत त्या समस्या सोडवण्याच्या अनुषंगाने आमदार व्हायचं ठरवलेलं आहे. त्यामुळं जनता नेमकी 23 तारखेला गुलाल कोणावरती उधळणार हे आपल्याला पाहावं लागणार आहे. मात्र प्रत्येक उमेदवार मतदारसंघामध्ये जातोय, मतदारांना आपले मुद्दे सांगायचा प्रयत्न करतोय. मात्र जनता ही चाणाक्ष आहे, काय ठरवेल हे 23 तारखेला समजेल. कॅमेरा प्रकाश जाधवसोबत सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड. बीडच्या आष्टी मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटानं महबूब शेख यांना उमेदवारी दिली आणि त्यांनी प्रचाराला देखील सुरुवात केली. गावभेटी दौरा करताय आणि तिकीट भेटल्यानंतर पहिली प्रतिक्रिया काय? असं आहे की माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या तरुणाला आदरणीय शरद पवार साहेबांनी विश्वास दाखवून विधानसभेची उमेदवारी दिली आणि ते पण पहिल्याच यादीत.
म्हणजे अनेक लोकांच्या तिकिटासाठी दमछाक होत असताना माझ्यासारख्याला साहेबांनी पहिल्या यादीमध्ये स्थान देणं हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. त्यासाठी साहेबांचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत. मात्र तरुणांना संधी द्यायचं ठरलं होतं, तुम्हाला देखील या ठिकाणी संधी दिली गेली. पवार साहेबांचं नेमकं विजन काय आहे आणि कशा पद्धतीनं 2024च्या विधानसभेमध्ये तरुणांचे चेहरे दिसतील? असं आहे की आता तुम्ही बघा, माझ्यासहित अनेक तरुण चेहरे आहेत. अमित भांगरे एक आहे, युगेंद्र पवार आहेत, रोहित पाटील आहेत, असे अनेक तरुण चेहरे हे आता या निवडणुकीत साहेबांनी उभा केलेत. आणि साधारण शरद पवार साहेबांचा दूरदृष्टीचे नेते म्हणून पवारसाहेबांच्याकडे सगळा महाराष्ट्र बघतो. तर पुढच्या 10-20 वर्ष राजकारण करणारी ती एक तरुण पिढी ही तयार करण्यावर नेहमीच साहेबांचा भर असतो. 99ला देखील साहेबांनी जयंत पाटील साहेब, अजितदादा, आर आबा, भुजबळ साहेब, विजयदादा मोहिते पाटील, पद्मसिंह पाटील अशी एक पिढी उभा केली होती. तसाच प्रयोग आता साहेब 24च्या निवडणुकीत देखील करतायत. अनेक तरुणांना नवख्यांना संधी देऊन त्या ठिकाणी त्यांना कसं पुढे घेऊन जाता येईल याच्यासाठी साहेबांचा प्रयत्न आहे. आष्टी मतदारसंघ हा प्रस्थापिताचा गड आहे, तो भेदण्याच्या अनुषंगाने कशी रणनीती आखली? नाही, असं आहे की बघा, रणनीती तर आता ती काही जाहीर सांगण्याचा विषय नाही, पण प्रस्थापिताचा गड, अनेक चांगल्या प्रस्थापिताचा गड मायबाप जनतेने उद्ध्वस्त केलेले आहेत. अगदी निवडणुकीत इंदिराजींना पराभव सहन करावा लागला, राहुलजींना करावा लागला, स्वर्गीय अटलजींना करावा लागला. त्यामुळं जनतेनं ठरवलं तर जनता कुणाचाही पराजय करू शकते. फक्त जनतेसमोर आम्हाला कुणाचा पराजय करायचा नाही, तर आम्हाला निवडून यायचं आहे. आणि आम्हाला का निवडून यायचं तर या मतदारसंघात युवकांचे, शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न मार्गी लावायचे. त्यासाठी संविधानिक पदावर जाणं गरजेचं आहे. आणि म्हणून आमदार म्हणून जर संधी मिळाली तर हे प्रश्न आपल्याला सोडवता येतील. म्हणून आम्हाला निवडणूक लढवून निवडून जायचं, तर ते सकारात्मक कामं करण्यासाठी जायचं आहे, ना का कुणाला पाडायसाठी जायचं आहे, ना काही कुणाचा राग व्यक्त काढायसाठी जायचं. तर आम्हाला चांगलं आणि सकारात्मक राजकारण करण्यासाठी आम्हाला निवडणूक लढवायची. मात्र आपण लोकसभा निवडणुकीत बघितलं 2024च्या, इथं 32,000ची लीड ही विरोधी उमेदवाराला होती. तर मग ते नेमकं कसं समीकरण जुळवणार आहे? असं आहे की हा आष्टी मतदारसंघ आहे. याच मतदारसंघात प्रीतमताईंला 2019ला 70,000ची लीड होती आणि लगेच 3 महिन्यात विधानसभेची निवडणूक झाली आणि आजबे काकाला पवारसाहेबाचे उमेदवार असून 26,000 मतांनी लोकांनी निवडून दिलं. या मतदारसंघात 2 विचाराला मानणारी लोक आहेत. एक आदरणीय शरद पवार साहेबाच्या विचाराला मानणारी लोक आहेत आणि एक स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबाच्या विचाराला मानणारी लोक आहेत. आणि ही लोक प्रत्येक दोन्ही निवडणुकीत वेगळं मतदान करतात. जसं उमेदवार समोर असेल तसं उमेदवाराला पाहून मतदान करणाऱ्याची संख्या इथं जास्त आहे. त्यामुळं लोकसभेला असं झालं म्हणून विधानसभेला होईल असं काही समजण्याचं कारण नाही. 70,000ची लीड आता 32,000वर आली, त्यात 11,000 मतं पिपाणीला पडली, म्हणजे तसं लीड 21,000च आहे. त्यामुळं त्याचं फार मला काही वाटत नाही. मात्र तुमची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, माजी आमदार दरेकर यांच्यासह 150 लोकांनी राजीनामा दिला आणि तुमच्या विरोधात संताप व्यक्त केला. विशेष म्हणजे ही उमेदवारी डीलची उमेदवारी आहे असं देखील त्यांनी बोललं. असं आहे की कार्यकर्ते बोलत असतात रागाच्या भरात नेत्यावर प्रेम व्यक्त करण्यासाठी, ते बोलले असतील. पण दरेकर नानांचं माझं अनेक वेळा बोलणं झालं आहे. इच्छुक राम खाडे असतील, दरेकर नाना असतील, अण्णासाहेब चौधरी असतील, त्याच्यानंतर बापूसाहेब डोके असतील, हे सगळे उमेदवार, महेश थोरवे असतील, असे आम्ही 12-13 उमेदवार होतो. आणि बाहेरचा उमेदवार आयात करू नका, आमच्यापैकी एकाला उमेदवारी द्या, असं ह्या सगळ्यांचं एकमत झालं होतं. एन एल जाधव आपले पाटोद्याचे असतील, ह्या सगळ्यांचं. तर त्याच्यामध्ये पवारसाहेबांना आणि जयंत पाटील साहेबाला, सुप्रियाताईंना, ह्या सगळ्यांनी हीच भूमिका मांडली की आम्ही कसे योग्य आहेत किंवा आम्ही योग्य नसूल तर आमच्यापैकी कुणाला तरी द्या. आता पवारसाहेबांनी मला उमेदवारी दिली, त्याच्याबद्दल त्यांना वाईट वाटण्याचं काही कारण नाही. ठीक आहे, रागाच्या भरात ते बोलले असतील. त्यांनी दुसरी टीका करत असताना राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये गटबाजी आहे, रोहित